2 मिनिटात जाऊन येतो म्हणाले. 4 दिवस झाले गायब आहेत. आहो! 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 काय 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 झालं काय? कुठे होतात? कुठे होतात? हा 2 मिनिटात जाऊन कोथिंबीर घेऊन येतो असं म्हणालात आणि जे काही गायब झाला ते 4 दिवसांनी उगवताय. नाही नाही बरोबर, तुम्ही गेलो होतो त्याच्याकडे. कोणाकडे? ते हा आपला तो हा विकतो ना, हे कोथिंबीर विकतो तो. कोथिंबीर? हो तेच आणायला गेलो होतो ना मी. तर तूच विसरतेस असं काय? अगं मी कोथिंबीर आणायला गेलो होतो. अशी कोथिंबीर घेणार, त्याला असे पैसे देणार, तेवढ्यात फोन वाजला. हे बघ, आता वाजला तसाच फोन वाजला. कोणाचा फोन आहे? अरे बापरे, बॉसचा फोन आहे. एक मिनिट थांब. येस सर. अरे किशोर कुठे आहेस तू? आता यानं मी काय सांगू सांग. यानं एवढंच सांगा की आता मी 2 दिवस येणार नाही ऑफिसला. बापरे, अगं ठीक आहे ठीक आहे. किशोर सर नाही काय झालं सर, ते माझी बायको आहे ना. हा सर, माझ्या बायकोला मी जरा डॉक्टरकडे घेऊन आलोय. हो डॉक्टरांकडे कशाला? असंच हवा पलट करायला. काय बोलताय सर तुम्ही? डॉक्टरांकडे माणूस कशाला जातो? काय तिला लिप्टिक पायरेसिस झालंय. लेप्टोस्पायरोसिस म्हणायचं का तुला? बरोबर तेच बोललो मी. दिसते नाही, फार भयंकर रोग आहे. बायकोची काळजी घे. 2 दिवस ऑफिस मध्ये नाही आलास तरी पण चालेल मला. हा चल ठेव बाय. चल भाई म्हणतो मला. बॉसशी बोलायची ही पद्धत व्हॉट नॉनसेन्स आहे. गॉड, किती जोराचा धक्का मारला मला. आर यू ब्लाइंड? व्हाट्स रॉंग विथ यू? तुम्ही अंधली आहात काय? ए, तू कोणाशी बोलतेस का? अक्कल आहे की नाही तुला? अरे बापरे देवा, काय दिवस आले आहेत. आजकाल माझे कार्टून नाही, कारकून लोक पण माझे तोंड चालवायला लागले. कारकून? मी अरे लॅपटॉप टॉपचा माणूस आहे मी. कारकून वाटलं तुला? कारकून? लॅपटॉप साहेबाचा आतमध्ये घेऊन जात असशील तू, कळलं ना? त्यामुळे तू काही करता बॉस नाही झालास. माय गॉड, एका बाईला धक्का मारायची संधी सोडत नाही. संधी साधू. ए, जास्त ओढायचं काम नाही, समजलं ना? मी कानफाट असं फोडूनच ठेवीन तुझं. समजलं? गेट आउट ऑफ हिअर नाउ. कुठे जाऊ मी? आत बघ, साहेब काय म्हणतात बघ. ओके. टॉमी, टॉमी. हा साहेब बोला. टॉमी, मला सांग, आता आपल्या ऑफिस मधनं बाहेर गेली ती बाई कोण? काय साहेब काही प्रश्न विचारायला लागले? काय विचार काय हा? ए, अरे माझा विचार वगैरे काही नाहीये. मला फक्त एवढी माहिती हवी, आता बाहेर गेली ती बाई कोण? अहो ती किशोर कुलकर्णीची बायको होती. टिफिन द्यायला आली होती. ही किशोर कुलकर्णीची बायको? कसं शक्य आहे? आता कसं शक्य आहे ते तर मला काही माहित नाही साहेब, पण त्यानं जे काही शक्य करून दाखवलंय सॉलिड आहे. मस्त आहे ना साहेब? अरे नाही रे बाबा, ही किशोर कुलकर्णीची बायको असूच शकत नाही. त्याची बायको तर घरी आहे, शिवाय आजारी आहे. मला तर तुम्हीच आजारी वाटेल. अहो नाही म्हणजे मला तीच बाई म्हणली, आय एम किशोर कुलकर्णीज वाईफ अँड गिव्ह हिम दिस टिफिन. टिफिन? किशोर लफडा आहे काहीतरी लफडा आहे. आता टिफिनचं काय लफडं असणार आहे साहेब? तुला नाही कळायचं. चल. वा काय मस्त भजी झाली. वा वा वा. बॉस. हॅलो. हा सर बोला सर. बोला काय काय बोलावं तेच सुचत नाही मला. एक काम करा, आधी ठरवा तुम्हाला काय बोलायचं ते, मग मला फोन करा. ओके बाय. ओके. तू घरीच आहेस ना? हा मी घरीच आहे. मी बायकोची प्रचंड काळजी घेते. हो आजारी आहे ना ती. आलोच मी. या ना या बिनधास्त या. काय तुम्ही कशाला येत आहे? नाही काय, तुझ्या बायकोला बरं नाहीये ना, आणि माझं त्या एरियामध्ये काम सुद्धा आहे. नाही नको सर, प्लीज येऊ नका सर. सर थांब, आलोच मी ताबडतोब. हॅलो ऐका. आहो आहो काय आहो, हा तुम्हाला थोडे वडे अजून देऊ का? वडे जे हा? मी भजी समजून खात होतो. आ? बरं राहू दे ते पहिलं सगळं ठेव. अगं बॉस येतोय घरी कशाला? तुला पाहायला. ईशो, काय बाई त्यांचं. पाहायला म्हणजे तसं पाहायला येत नाहीये. त्यांना सांगितलं ना आपण की तू आजारी आहेस म्हणून. मग त्यात काय, मी पडते ना आजारी. ते काय आजारी पडते? हो म्हणजे मी खोटं आजारी असल्याचं नाटक करते. कुठला आजार झालाय म्हणून सांगू? नाही तू काही सांगू नकोस. तू गप्प आज जा आणि पड. हा, मी आज जाऊन पडते म्हणजे माझा पाय मुरगळला असं आपण जरा सांगूया. काही सांगूया नको. तू जा आणि आतमध्ये शांतपणे झोपसाचा पळ पटकन इथून जा. ते ऍप्रन काढ. हो सगळं नीट व्यवस्थित. हो. पाटली पाहिजे आजारी. लता, आय थिंक समथिंग इज रॉंग. कुठेतरी काहीतरी पाणी मुरता. तुम्हाला असं का वाटतं मामा? तू टिफिन घेऊन जेव्हा ऑफिस मध्ये गेलीस तेव्हा किशोर ऑफिस मध्ये होता? नव्हता ना. माका असं वाटतं ऑफिसला जायच्या नावाखाली तो कुठेतरी दुसरीकडेच जाता. अरे बापरे, कुठे जात असेल तो? त्यालाच विचार कर. फोन कर.
अरे हिचा का फोन आलाय? हा बोल लता. किशोर कुठे आहेस तू? मी भरपूर बिझी आहे का? तू तर ऑफिस मध्येच नाहीयेस तर तू बिझी कसा काय झालास? तुला कसं कळलं? कारण मी तुझ्या ऑफिसमध्ये गेली होती टिफिन द्यायला आणि मला तिकडे असं कळलं की तू ऑफिसमध्ये आलाच नाहीस म्हणून. अरे पण तू कधी येत नाहीस ऑफिसला टिफिन घेऊन, आजच काही अवदसा आठवली तुला? कारण की मी माझ्या या 2 हातांनी तुझ्यासाठी चिकन लॉलीपॉप बनवलं होतं कारण की तुला आवडतं ते. आणि ते खायला तू ऑफिसमध्ये गेलाच नाहीस. कुठे आहेस तू? सांग कुठे आहेस? मी धक्क्यावर आहे मी. धक्का काय असतो? जिथून बोटी सुटतात ना त्याला धक्का म्हणतात. अरे बापरे, मग तू जास्त पुढे जाऊ नका. कोणीतरी तुला धक्का देईल, तू पाण्यातच पडशील. शट अप, काय बडबडतेस? अगं हे बघ, मी महत्वाच्या कामासाठी इथे आलोय. अगं आमच्या कंपनीकडून 500 टन बाकरवाड्या आम्ही UK ला पाठवतोय, एक्सपोर्ट करत आहोत आणि तो माल बोटीत भरायला मी इथे आलोय. शी बाबा, मी पण ना तो माल पोचवायला गेलाय. माल नाही, मालला पोचवायला गेला असेल. चल 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 ठेव ठेव फोन ठेव. अच्छा लिसन तू आज संध्याकाळी येताना रेड वाईन घेऊन ये, ओके? आज संध्याकाळी? आज संध्याकाळी कसं शक्य आहे? काय शक्य नाही? हॅलो 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 किशोर. हॅलो 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 हॅलो. पोट झाला. कट झालं. किशोर खरे हे किशोर, अरे काय झालं काय? गेली गेली कोमात गेली. कोमात गेली. मी जाऊ शकतो? आल्या लगेच जाते. थँक्यू आल्याबद्दल. या. ए, मी बेडरूम मध्ये जाऊ शकतो? बेडरूम? अरे डायरेक्ट बेडरूम? ए दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये शिरायचं नसतं असं आई वडिलांनी शिकवलं नाही तुमच्या? अरे कुणासमोर बोलताय तुम्ही? अरे आपण कुणासमोर बोलताय याचं जरा तरी भान ठेवा माणसं. ए, अरे कोण आहे? अरे एरियातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीसमोर तुम्ही तू प्रतिष्ठित? हो? सगळ्यांना माहिती आहे मी. यांचा स्टाफ जागा असतो. काय? हे बघा, मला फक्त तुझ्या बायकोला पाहायचंय. नुसतं पाहायचंय? मग लांबून पहा, पण काही बोलू नका. लांबून पहा, बोलू नका. का? ती हे कोमात गेले ना, मगाशी ताप डोक्यात चढला होता. कुठला ताप? चेंगू. काय? डेंगू. अच्छा, डेंगू. काय? ते डेंग्यू. डेंग्यू एवढा मोठा? अरे पण मगाशी तर तुम्ही लेप्टोस्पायरोसिस म्हणाला होता. हा, ते आता लेफ्टला गेला होता मगाशी, आता राईटला आलाय. असं बराच वेळ लेफ्ट राईट असं खूप झालं आणि मग तो डेंग्यू असं डिक्लेअर झालं. आणि तुम्हाला माहिती, मी कोर्स केलाय कसला? वायरमॅनचा. थोडस व्हायरल इन्फेक्शन झालं आणि मग डायरेक्ट तू चल. परत रिस्पॉन्स नाही. युसलेस. मी जाऊन येतो. या थँक्स आल्याबद्दल थँक्स सर. या ए, मी बेडरूम मध्ये जातोय. नाही नाही, जाऊ नका प्लीज, जाऊ नका. एकटे जाऊ नका, नाही तर रिस्क वाढेल. हा. कसला रिस्क? काय आहे, परपुरुषाने बेडरूम मध्ये गेलं की माझी बायको चिडायची, कोमातून बाहेर यायची आणि पहिले फटके तुम्हाला द्यायची. काय? हो थँक्स आल्याबद्दल. चौकशी. नाही, 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 बघितल्याशिवाय मी जाणार नाही. माझा ऐका. माझा ऐका. नो नो. ही कोण? असं काय करताय? ही आशा माझी बायको. आशा? मग ती कोण? काय नाही, तू झोप 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 शांत झोप झोप. ए, अरे झोप काय झोप? ती कोमामध्ये आहे ना? हा हो हो. काय मगाशी बेडरूम मध्ये होतो ना, ती कोमातच होती. ती झोप. आणि बाहेर आलो ना तेव्हा शुद्धीवर आली. नाही तुम्हाला म्हंटल होतं मी की परपुरुष बेडरूम मध्ये की आवडत नाही बायकांना. शुद्धीवर आली बघा तुमच्यामुळे ती. शांत हो शांत हो शांत हो. सांगतो. अरे त्याने कुठल्या बाईला पहिले त्यांना वाटतं की तूच आहे बाहेर. ए, काय खुसरफुसर काय झालंय? काय नाही, ती चिडली ना, तिला समजवते. का भाऊ चिडली? अहो चिडणार नाही तर काय, परपुरुष बेडरूम मध्ये चिडतात आमच्यात. तुमच्या घरात चालत असेल परपुरुष. मी निघतो, बाहेर वाट बघतोय. प्लीज प्लीज. होय काय? सगळं तुम्ही आयत्या वेळी सांगता बाई. येणार होते बॉस, मला माहित होतं, पण मी जरा नटून तरी राहिले असते. काय गरज नाही. मस्त ऍक्टिंग करतेस तू. ती कोण? कोण ती? कुठली कोण ग? ते बॉसला लागले वेळ. उगाच आपलं काही ना काही शोधतोय तू. तू शांत झोप. तुझी ऍक्टिंग सॉलिड आहे. काय कोमाची ऍक्टिंग केलीस. जर एकदा परत दाखव कोमात जा. बस. आणि हे बघ, मी जेव्हा खरंच कोमात गेली की काय, ए झोपली आहे. व्हेरी गुड. हे एक बरं आहे. सर सॉरी यायला उशीर झाला. काय करणार, बायकोच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होतो मी. ठीक आहे. माझ्या सगळ्या लक्षात आलेलं आहे. थँक्यू सर आल्याबद्दल. ओके. नाही. मला अगोदर एक सांग की मगाशी ऑफिस मध्ये टिफिन घेऊन आली होती ती कोण? टिफिन घेऊन आली होती ती कोण?
टिफिन वाले असेल. नाही नाही ती टिफिनवाली नव्हती तिनं स्वतःचं नाव लता कुलकर्णी असं सांगितलं आणि ती म्हणाली की ती ह्याची बायको आहे. कोण? लता 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 आली होती. लता कुलकर्णी. लता कुलकर्णी. माय गॉड, कुलकर्णी लता आली होती. अरे पुढे बोल. बोल रे. मी सांगतो ती माझी बहीण है. देखो आज मेरे पास क्या है. मेरे पास दोस्त है, उसका घर है, उसकी गाड़ी है, मेरी सक्की बहन है. तुम्हारे पास क्या है? मेरे पास आज बहुत टाइम आहे. बोल काय अजून बोलायचं तेवढं बोल. नाही माझी बहीण आहे एवढंच. नाही बहिण ठीक आहे मग ती ह्याची बायको आहे असं का म्हणाली. कारण तिला वेळ लागलाय. याची दोन वर्षापूर्वी काय गोष्टी झाली ते मी सांगतो. नाही किशोर, लोकांना कळायला पाहिजे. तुम्हाला अडवू नकोस प्लीज. सोड. 2 वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. त्यात तिचा नवरा गेला. आम्ही सर्वांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तुझा नवरा या जगात नाहीये, पण ते ऐकायला तयार नाही. तिला ठार वेळ लागलं साहेब. आणि एके दिवशी किशोर पिक्चर बघून घरी येत होता. मी हो मी तो अमिताभचा पिक्चर बघून येत होतो. आणि ह्याला पाहिल्यानंतर ती ह्याला स्वतःचा नवरा समजू लागली. कारण हा डिक्टो अभिषेक सारखा दिसतो. हा कुठे अभिषेक बच्चन सारखा दिसतो. अभिषेक बच्चन नाही काही, अभिषेक कणकवलीकर. कोण वलीकर? कणकवलीकर. कणकवलीकर. हा अरे हा हो डिप्टू सर, तुम्ही त्याचा फोटो पाहाल ना, त्यातला खरा कोण खोटा कोण कळणार नाही. कोण? तोच कणकवलीचा अभिषेक. कणकवलीकर. कणकवलीकर. मला असं सांग की अरे यात रडायला का झालं. यात रडायला का रे? कोणी याच्यासारखं दिसायला असूच नाही का. असू दे पण तुम्ही इथे दिसू नये. हा किशोर होता म्हणून माझी बहीण जिवंत आहे साहेब. हा गेली कित्येक वर्ष माझ्या बहिणीचा नवरा असल्याचं नाटक करतोय म्हणून माझी बहीण जिवंत आहे. नाही तर ती कोमात गेली असती. तिने जगाचा निरोप घेतला असता. हे देवा. अति होते. हा ना, अति रडतोय माणूस. आय एम सॉरी त्यागी. आय एम सॉरी. मी एवढ्या खोलात जायला नको होतं. काय खोल्यात जायला नको होतं. आतल्या खोलीपर्यंत गेला होता. सॉरी बोललो ना. सॉरी बोललो ना. हे वा किशोर, तू फारच मोठं काम करतोयस. तिला मदत करण्याचं फार मोठं काम करतोयस तू. सर काय देशातल्या प्रत्येक नागरिकाने हे काम केलंच पाहिजे. हा, आणि अशा लोकांसाठी प्रत्येक नागरिकाने मदतीचा हात असा पुढे करायला पाहिजे. मी देखील पुढे यायला तयार आहे. जाम पुढे करतो. नाही सर, कशाला एवढे नागरिक नको तिकडे. पण बस झालं सर. नाही मी तिला उद्या भेटायला येतोय. नाही सर, कशाला नको सर प्लीज. मला तिच्यासाठी काही ना काही करावं असं वाटायला लागलं. मी उद्या तिला भेटायला येतोय. नको ना सर, ऑफिसमध्ये केवढी काम असतात, केवढा ताण असतो ऑफिसमध्ये. तुम्हाला नको ना सर प्लीज. मी तिला भेटायला येणार उद्या. नको ना सर प्लीज नको. अहो मी आहे ना सर. नको नाही. अहो नको सर ती मी वेडी होती. आणि प्रत्येक नागरिक जर आला तर ती फारच वेडी होती. इनाम. मी तिला उद्या भेटायला येणार म्हणजे येणार मी. काल संध्याकाळी येतो म्हणून सांगून गेला हा माणूस. अजून ह्याचा कुठे पत्ताच नाही. आपल्या घरचा पत्ता तर विसरला नसेल ना हा. माका वाटतं लता तुम्हाला आजकाल वाटतच खूप हो मामा. काय सांगू आता? बघलास, मी म्हटलं होतं ना किशोर येतो म्हणून. लता डार्लिंग. लता डार्लिंग. लता डार्लिंग. आलास ना. बरं झालं. थांबा जरा. पकडा मामा पकडा. आपण यांना बघूया जरा. अरे ही अशी फेकाफेकी का करते. अहो ती व्हायलेंट झाले. व्हायलेंट झाले की अशीच एकापैकी सुरू करते. हे मला आधी नाही का सांगायचं. थांबव तिला. अगं हे माझे बॉस आहेत. बॉस. हो हे तुझे बॉस आहेत. दारू प्यायल्यासारखे का करतायत. इथे मामाचे बॉस वाटतायत. अरे बापरे, हे तुझे बॉस आहेत. हे चांगलेच हा बॉस. मस्तच आहेत एकदम. अजिबात कारकून वाटत नाहीत. काय बोलतेस तू. माझी नोकरी जाईल. हो ताई प्लीज कूल डाऊन. नोकरी जाईल दादाची. सारखं मला ताई का म्हणतो. फक्त भावाला विसरले. सख्या भावाला विसरले ताई. बॉस हे असं सगळं एक मिनिट भाऊजी. काय बोलतेस तू. अगं काही बोलू नको. माझी नोकरी जाईल. हे तुला नोकरीवरून काढताय. मला माहितीये का काढतायत. का? ऍक्च्युली मी त्यांना ठीक आहे असू दे. बाजूला वा. थांब रे. काय झालंय.
सर प्लीज माझ्या नवऱ्याला नोकरीवर नका काढून टाकू प्लीज beg of you to my Lord Jesus Christ. काय झालं? रिलॅक्स तुझी नोकरी गेली ना तर मी रिलॅक्स ब्युटी पार्लरची बिलं भरायची कळलं काय कसा प्रॉब्लेम आहे? अरे म्हणजे आता फेकाफेकी करत होती आणि आता एकदम पाया पडते. नाही मग तिला असं शांत करायचं असेल ना तर नोकरी जाईल, नोकरीला असं बोलावं लागतं. पण मला एक सांग, तू एवढी का चिडली होतीस? आता काय सांगू मी तुम्हाला. आता आलोच तर काहीतरी सांग. अहो हा माणूस मला उद्या येतो म्हणून सांगून दोन दिवस येतच नाही. कुठे होतास म्हणाले? काय बोललीस ग तू? कुठे रात्री? हा काल रात्री हा अगं मी कंपनीच्या कामानिमित्त गेलो होतो विरारला. कंपनीचं काम विरारला कसं काय? बघा तो साहेब तुम्हीच सांगा काय ते. आता मी काय सांगणार? आता आलं तर काय ते सांगा. हो आता मलाच काहीतरी पटवावं लागणार नाही का? पटवा. ओके मी 5 रुपयात पटवताय? नाही रे ते मी काय जाऊन येते? नाही ते मी अच्छा रेडिओ लावताय? अरे दिवे. दिवे लावतोय दिवे. नाईट लॅम्प्स. आम्ही विरारला नाईट लॅम्पची फॅक्टरी टाकतोय तर तिकडे किती माणसं नाईट लॅम्प्स वापरतात याचा सर्वे करायला मी याला तिकडे पाठवलं होतं विरारला. झाले सर्व हो सर्वे झाला. सर्व झालं. चला बरं झालं. आता तू 2 दिवस कुठेच जायचं नाही. आपल्या घरातले लॅम्प कोण मोजणार? शक्य नाही. का शक्य नाही? सर आमच्या घरातले लॅम्प कोण मोजणार सांगा ना. बरोबर आहे. काय बरोबर आहे तू काय बोलताय सर तुम्ही? अहो माझी नोकरी जाईल. हो अरे हो आमच्या कंपनीची बरीच काम आहेत आणि त्याच्यासाठी मला याला बाहेर पाठवावंच लागणार आहे. नाही जाणार कसं? जर हा तुला काम घरी हवा असेल तर मी याला नोकरीवरनं काढून टाकतो. नाही काढा मला नोकरीवरून काढा, मी राहतो घरी. मग हिचं ते ब्युटी पार्लरचं बिल भरणार कोण? आणि माझं ते ह्याचं देणार कोण? माझा रिचार्ज करणार कोण? नाही मला काढाच, मी बसतोच घरी. तुम्ही ह्याला ठेवा म्हणजे नोकरीला ठेवा. सर आता सांगा आपल्याला कुठे जायचंय? विरार परतच्या पुढे पालघरला नंतर येतील घरला. बोल आता लॅम्प कोण मोजणार? मेरी हॅड अ लिटिल लॅम्प. मला सध्या एवढं सांगा, उपचार कुठे सुरू आहेत? कुठे सुरू आहेत? कुठे आम्ही उपचार केले नाहीत. वेड्या सारखे उपचार केले आम्ही तिच्यावर. आता फायनली आम्ही ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायचा विचार केलेला आहे. नाही माझ्याकडे पर्याय नाही दुसरा. माझ्यासाठी किशोर किती दिवस तिचा नवरा असल्याचं नाटक करत राहणार. तरी मेंटल हॉस्पिटल नाही. आणि शेवटी मी केले उपचार, शेवटी मी कोर्स केलाय कसला? वायरमॅनचा. त्याचा काही उपयोग नाही म्हणून मी आपला गप्प बसलो, म्हणून मी डायरेक्ट ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल. नाही तरी मेंटल हॉस्पिटल नाही. मी करतो तिच्यावरती उपचार. तुम्ही कोर्स केला? काय कोर्स नाही पण मी तिला फोर्स करीन बनवायला. बघाच मी करतो तिच्यावरती उपचार. रे तुझ्या बायकोसाठी माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे. कल्पना? ऑफिस मध्ये मस्त आहे. कल्पना म्हणजे युक्ती. मला वाटलं कल्पना नावाची कोणतरी भन्नाट पोरगी आहे तुमच्या. तू जरा गप्प राहा. तू बोल. नाही तुम्ही सांगा काय कुठली युक्ती काय तुमची? नाही. जोपर्यंत माझी आयडिया सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत ती मी कोणालाही सांगत नसतो. म्हणजे वाट लागणार आहे. काय बोललास? नाही म्हणजे तुमची कल्पना तुमची युक्ती म्हणजे भन्नाटच असणार. येस किशोर, आता तू बघतच राहा मी तुझ्या वेड्या बायकोला तुझ्यापासून कसा दूर करतो ते. हॅलो कोण बोलताय? मी हितचिंतक. हे काय असतं? वेलविशर. वेलविशर. मला कधीच कुठल्या वेलविशरचा फोन आला नव्हता. हॅलो हा बोला. मला जी बातमी तुम्हाला द्यायची ती सांगताना मला अतिशय दुःख होतोय. पण नका सांगू. सॉरी सांगा काय बातमी आहे? वाईट बातमी आहे. तुमच्या नवऱ्याचा बाहेर एक प्रेम प्रकरण सुरू आहे. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा? एक काम करा, तुम्ही रविवारी हॉटेल लवबर्स मध्ये याल. तुमच्या बरोबर? नाही बाबा. आय मीन तुझे जाल. हा जाईन पण कशाला? काय आहे तिथे तुम्हाला तुमचा नवरा किशोर एका मुली बरोबर दिसणार आहे.